एक मतदारसंघातले एक महत्त्वाचा नगरपालिकेचा विषय होता। त्या नगरपालिकेच्या विषयामध्ये 25 MLTची योजना आमच्या बीड नगरपालिकेमध्ये 5 वर्ष झाले तयार झाली। फक्त 20 कनेक्शन बिल भरल्या नाहीमुळं थकीत असल्यामुळं ती योजना चालू नाही आणि मुबलक पाणी असून सुद्धा बीड शहरामध्ये 15 दिवसाला पाणी येत होतं। हा एक महत्त्वाचा विषय मतदारसंघातला होता। नंतर संतोष अण्णा देशमुख यांच्या ज्या प्रकरणामध्ये काही विषय बोललो, आंतरवली सराटीला मनोजदादा जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। दुसऱ्या दिवशी एक आमदार म्हणून त्यांना भेट दिली, तेही त्यांच्या कानावरती टाकलं। सातत्यानं म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात अजूनही एक आरोपी कृष्णा आंधळे जो आहे तो फरार आहे। गेले 2 महिने आता या संपूर्ण हत्याकांडाला होती, अजून देखील तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडत नाही। मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही। जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा काही विषय त्यांच्या अंगला टेकवू तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं आणि मला वाटत नाही हा माणूस सापडत नाही। सापडणार नाही का? जे काही झालं असेल त्याच्यासोबत राजीनाम्याची मागणी केलेली आहे, संबंधित पुरावे देखील अशा तरी अपेक्षा आहे की राजीनामा घेतील संजय मुंडे यांचा। मी अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे। ज्या पद्धतीने दादाचा स्वभाव आहे, एखादी चुकीची गोष्ट झाली असेल तर पटत नाही आणि ज्या पद्धतीने तपास जेव्हा सर्व आमदारांनी सभागृहामध्ये मांडल्यानंतर सरकारमार्फत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ज्या पद्धतीने बोलले, तिथे SP ची बदली झाली आणि SP ची बदली झाल्यानंतर जी काही कारवाई तिथं होतीये, 2 नंबरचे उद्योग असतील, अनेक गोष्टी, मग काही लोक अटक झाली, ह्याच्यामध्ये आपल्याला तिथं विरोधी वाकावरती तरी असलं तर ह्या गोष्टी आपल्याला बोलायला पाहिजे तिथं। पण फक्त जे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे, मी सुरुवातीपासून हा विषय जो बोलतोय की फक्त त्या संदर्भात तिथं आलं की कुठं ना कुठं तरी VIP ट्रीटमेंट त्यांना दिल्या जाती। कारण का 28 तारखेला जेव्हा सभागृहामध्ये मी बोललो होतो की जर या प्रकरणात मास्टर माइंड जर ह्यांना अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यातले लोक मोर्चा काढणार, आम्ही मोर्चा काढणार। आणि तुम्ही जर मोर्चा बघितलं तर 1 लाखापेक्षा जास्त अधिक लोक आणि सर्व जाती धर्मातले लोक तिथं जमले होते। आणि ज्या तपासामध्ये CDR मध्ये जे काही प्रशासनाकडे कानावरती आले, जे काही माझ्या कानावरती आलं आहे, तर त्याच्यामध्ये नक्कीचपणे हे सर्व मास्टर जे आधी बोललो होतो ते तसे तिथे सापडले। मी आधी अजून एक माझं त्याच्यामध्ये बोलणं आहे की हा गुन्हा दाखल करण्यासाठी एक 10-12 तास उशीर झाला। 12 तास असतील त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथे केले, गुन्हा डिले करायला उशीर केला। मला वाटतं हे सगळं CDR रिपोर्टवरतून कळणार आहे। हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल। तो सापडणार नाही, बराच दिवस गॅप पडतो, तो असं आहे त्याची हत्या झाली आहे काय ह्याच्या आधी सुद्धा अशा काही गोष्टी झाल्या आहेत। एखादा विषय जर अंगलट आला तर तो माणूस कधी भेटतच नाही, असा उद्योग तिथं झालेला। आणि तुम्ही बघत असताल की प्रत्येक जर आज कुठं ना कुठं देशमुख अण्णा म्हणजे ह्यांच्या कुटुंबाला, संतोष अण्णा देशमुख ह्यांच्या कुटुंबाला न्याय भेटतोय, अटक होते, वाल्मिक कराड अटक झालाय, हे बघून ज्यांच्यावरती अन्याय झाले अशा पद्धतीची घटना तिथं घडल्यात, जी आत्तापर्यंत दबावामध्ये होते ते लोक पुढं आले आणि ते पुढं येऊन मोकळेपणाने मोकळ्या श्वासाने बोलतात। तरीसुद्धा या प्रकरणापर्यंत फास्ट ट्रॅकवरती हे प्रकरण चालून आणि प्रशासनाला जर मोकळा श्वास मोकळ्या मनाने जर काम करायचं असेल तिथे, तर धनंजय मुंडे साहेबांना जर राजीनामा घेतला तर या विषयामध्ये जे कुणी गुन्हेगार आहेत किंवा अजून काही गुन्हे समोर येतील, लोक अजून मोकळ्यापणाने तिथं बोलतील। बघा, त्यांना कुणी एक तर बोलायला लावत नाहीये,
रस्त्यावरती ज्या पद्धतीने लोक उतरतात ते कुणी त्यांना गाड्या काय आणायला काही साधनं काही देत नाहीये. जे पण काही त्यांचे फॅमिली मेंबर काही त्यांच्यासोबत जे घडलंय 302 सुद्धा कंप्लेन घेतलेली नाही, नावं घेतले नाहीत. हे प्रकार त्यांच्या कुटुंबातले लोक बोलतात. हे एकमेवच नाही, अशा अनेक जे काही घडलेलं आहे ते हळूहळू समोर तिथं येणार. आणि मी मीडियाचं पण हे पहिलं प्रकरण आहे तिथे की या प्रकरणामध्ये जेव्हा हा विषय माझ्या जिल्ह्यातला मी सभागृहामध्ये मांडला तेव्हा माझ्यासहित विरोधी म्हणजे मी विरोधी बाकावरती, पण या विषयाची गांभीर्य बघून सगळ्यांनी जी ह्याची सत्यता ऐकून म्हणजे जे सत्ताधारी आमदार आहेत ते सुद्धा या विषयावरती गंभीर तिथं चर्चा केली. सरकारने त्याची दखल घेतली. हा पहिल्यांदाच विषय आपल्याला दिसून येतो आणि लवकरात ह्या गुन्हेगारांना फासावर सोडून ह्याचीच न्यायाची अपेक्षा सर्व लोक बघतात. सापडत नाही किंवा प्रकरण सापडू शकत नाही, त्याला शोधण्याकरता पोलीस शोधत आहेत. तुमची काय वेगळी मागणी नाही की अशा पद्धतीनं तो नाही आता परदेशात गेलेला आहे किंवा काही तसं परदेशात गेला आहे, कुठे वेगळी गेला संशय काय आहे? माझा संशय आहे, जर हे बघा एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी पकडायचं ठरवलं की तो 24 तासात सापडतो. 24 तासात सापडतो. काहीतरी घातपात त्याच्या जीवाशी झाला असेल मला असं वाटतं. बघा अंजलीताईंनी जे काही डॉक्युमेंट्स दिलेत, वस्तुस्थिती त्या ज्या पदावरती म्हणजे सामाजिक ह्याच्यावरती काम करतात, काहीतरी तथ्य त्या डॉक्युमेंटमध्ये असणार असं तर काही म्हणजे काहीतरी द्यायचं म्हणून मध्ये वाल्मिक अण्णा कराड असतील किंवा धनंजय मुंडे साहेबांच्या ह्याच्यामध्ये असतील. आणि काल मीडियाच्या मार्फतच मी आज ऐकलं होतं की त्यांनी असं सांगितलं अंजलीताईंनी की आज CM साहेबांमध्ये आणि दादामध्ये ह्या संदर्भातली चर्चा होऊन ह्याच्यावरती निर्णय होणार. आता आज आपण त्याची वाट बघितली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.